नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे जय 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 नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे नाथ हरे जय नाथ हरे जय 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 नाथ हरे जय नाथ हरे जय नाथ हरे ब्रह्मानंदं परमस्वदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय गुरुराज महाराज जय जय गुरुराज महाराज जय जय गुरुराज महाराज जय जय गुरुराज महाराज जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि। मुरली मुरली अंगेची मुरली 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 अंगेची मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली 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 अंगेची मुरली 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 अंगेची मुरली सा 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 सामान्य माझी सा 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 सामान्य माझी रे 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 घकराजी रे 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 घकराजी ग ग ग गम खाजी ग ग ग गम खाजी म म म माये माझी म म म माये माझी प प प प हा एक प प प प हा एक ध ध ध धरा निष्टंक ध ध ध धरा निष्टंक नीती नेती मुख नी
सा 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 सामवाक्य सा 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 सामवाक्य मुरली मुरली अंगेची मुरली 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 स्वरयुक्त मुरली मधुर मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली 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 अंगेची मुरली 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 अंगेची मुरली जीवा उपदेश ते तू अलक्ष जीवा उपदेश ते तू अलक्ष ब्रह्म निर्देश प्रत्यय प्रत्यक्ष ब्रह्म निर्देश प्रत्यय प्रत्यक्ष ऐकूनी गुंगल्या बुद्धिवृत्ती रंगल्या ऐकूनी गुंगल्या बुद्धिवृत्ती रंगल्या प्रपंची खेळल्या परमार्थी प्रपंची खेळल्या परमार्थी राहिल्या मुरली मुरली अंगेची मुरली 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 अंगेची मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली दत्ता भागीरथी वाणी मुरली दत्ता भागीरथी वाणी मुरली अखंड वाजे सर्व सुखवीती अखंड वाजेती सर्वा सुखवीती मुरली मुरली अंगेची मुरली 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 अंगेची मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली स्वरयुक्त मुरली मधुर मुरली 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 अंगेच मुरली सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी जय गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी सद्गुरुनाथ बलभीमा भजना लागो द्या प्रेमा जय गुरुनाथ बलभीमा भजना लागो द्या प्रेमा सद्गुरुनाथ भागीरथी भजना लागो द्या प्रीती जय गुरुनाथ भागीरथी भजना लागो द्या प्रीती सद्गुरुनाथ श्री दत्त भजना लागो द्या चित्त जय गुरुनाथ श्री दत्त भजना लागो द्या चित्त कुंडली कवरदे हरी विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय मूळपद व्यापक सद्गुरु व्यापक सद्गुरु व्यापक सद्गुरु सगुण सद्गुरु आत्मा ही सद्गुरु तिन्ही एक व्यापक सद्गुरु व्यापक सद्गुरु
ऐसे प्रत्यय आणून तिन्ही एक ऐसे प्रत्यय आणून भजे मूर्तिमान सगुणाशी भजे मूर्तिमान सगुणाशी व्यापक सद्गुरु गोडीत मोरोनी गोडी रूप होत गोडीत मोरोनी गोडी रूप होत सगुणी मिळत आवडीने व्यापक सद्गुरु आवडीच्या छंदे पावला संतोष आवडीच्या छंदे पावला संतोष मग जय घोष करी तोची व्यापक सद्गुरु तुझी गुरुदास संत ही बोलती तुझी गुरुदास संत ही बोलती दत्ता भागीरथी म्हणा प्रेमी व्यापक सद्गुरु व्यापक सद्गुरु सगुण सद्गुरु आत्मा ही सद्गुरु तिन्ही एक व्यापक सद्गुरु आजची ओळ आहे गोडीत मुरोनी गोडी रूप होत गोडीत मुरोनी गोडी रूप होत पहिली चाल गेली हो ना मुरोनी गोडी रूप होत गोडी रूप होत व्यापक सद्गुरु गोडीत मुरोनी सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु समर्थ बलभीम महाराज की जय सद्गुरु समर्थ भागीरथीनाथ महाराज की जय सद्गुरु समर्थ दत्तात्रय महाराज की जय श्री सद्गुरु समर्थ माधुरीनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय काय विषय आहे याचा गोडीत मुरोनी गोडी रूप होत आता विषय हा आहे कालचा विषय झाला होता गेलं का भजे मूर्तिमान सगुणासी आता बाहेर सगुण म्हटलं की आजच्या दिवसाला येतो विठ्ठल कारण आज आहे एकादशी आणि नेहमीची 15 दिवसांनी येणारी नुसती एकादशी आहे का नाही आज मोठी एकादशी आहे आषाढी एकादशी देवशयनी एकादशी त्याची पण गंमत आहे आता हा सगळ्या जगामध्ये असलेला जगत व्यवहार चालवणारा देव कधी झोपतो पण आपला आरोप आहे त्याच्यावरती की विष्णू झोपतो 4 महिने झोपतो काय अर्थ त्याचा अहो म्हणजे
एकदा का तुमच्या शेतकऱ्यांच्या, आपला भारत हा शेतीप्रधान देश, आणि ह्याच्यामध्ये एकदा का तुमच्या पेरण्या लाण्या वगैरे सगळं झालं, शेताची कामं झाली, एकादशीपर्यंत ती राब भाजणं आमकं तमकं जे काही मशागत असते ते सगळं होऊन पेरणी झाली, त्याच्यानंतर शेतकरी असतात मोकळे. म्हणजे बाह्य व्यवहारापासून हा जो सगळ्या जगतामध्ये भरलेला व्यापक विष्णू आहे तो बाह्य व्यवहारापासून झोपलेला असतो. 4 महिने त्याला पीक येईपर्यंत काही करायचं नसतं. राखण करतात पण असं विशेषत्वाने खूप कष्टाचं काम काही करायचं नसतं. आणि म्हणून हे 4 महिने देव झोपतात. म्हणजे काय तर बाह्य व्यवहारामध्ये पाऊस पडत असतो, हे असतं, काही विशेष जास्ती करायचं नसतं. आणि त्यावेळेला मग याच्यामध्ये बाहेरची आषाढ झाल्यानंतर आषाढी एकादशी आहे, तर आषाढ श्रवण करा गुरुमुखाने. मग तुम्हाला ते भद्र म्हणजे अतिशय पवित्र असलेलं असं पद म्हणून भाद्रपद सापडेल. त्याच्यामध्येच मग आपल्या सगळ्या पितरांनाही आपण उत्तरार्धामध्ये हे करतो. आणि मग आश्विन, मग कार्तिक. मग एवढं ओतप्रोत 4 महिने श्रवण मनन झाल्यानंतर आतमधून बाहेरून ओलचिंब श्रवणाच्या पावसामध्ये झाल्यानंतर मग निरूपणामध्ये ओघामध्ये पूर्ण अंतर्बाह्य हा श्रोतृवर्ग भिजून जातो. त्यावेळेला बाहेरचे व्यवहाराचे इंद्रिय देव झोपलेले असतात, विष्णुदेव झोपलेले असतात. आणि आतमध्ये सगळे पहा तुम्ही, सण वार व्रत वैकल्य ही सगळी ह्या पावसाळ्याच्या दिवसात जास्ती असतात श्रावणामध्ये. कशासाठी तर त्या निमित्ताने तुम्ही नुसते रिकामे राहू नका. आता तुम्हाला काही बाहेर काम नाही आहे ना, पावसाने घरात बसलाय तर हे करा, उपासना करा आपली. अशा दृष्टिकोनातनं धर्माच्या अंगाने लावून दिलेलं आहे ते, की 4 महिने चातुर्मासाचा काहीतरी ग्रंथ लावतात किंवा आणखीन काही करतात, असं सगळं करतात. आणि मग कार्तिकी एकादशी जी असते ती प्रबोधिनी एकादशी, म्हणजे त्यावेळेला देव उठतात. म्हणजे काय, बाहेरच्या व्यवहाराला कारभाराला सुरुवात होते, हा मतलब आहे. देव झोपतात म्हणजे असं की देव ही झोपणारी आपल्या तुपल्यासारखी व्यक्ती नाही आहे. देव काही झोपत नाही, आपण झोपतो, भक्त झोपतो, पण देव काही झोपत नाही. देव देवाच्या ठिकाणी सतत जागाच असतो. त्याला आपल्यासारखे व्यवहार नाहीत. तो जागा असतो म्हणून आपण दुसऱ्या दिवसाला उठतो झोपेतनं. तो जर मग आतमधला जागा नसेल, धरून चला की आतला उठलाच नाही, एकदा झोपला तो झोपला की रामनाम सत्य होईल ना, स्वयंचलित यंत्रणा उठणार नाही. गमतीचा भाग निराळा आहे, पण आपण झोपतो त्याचा झोपण्याचा भाव हा आपण त्या आरोप करतो आणि ऐकतो. पण प्रवृत्ती मार्गातला सहज भाबडा जो अज्ञानी जीव आहे तो ते सगळं ऐकूनही येतो. आपल्या तुपल्यासारखा थोडासा स्वतःला जादा शहाणा समजणारा असेल तो जाऊन गुरुला विचारतो की आज कसं शक्य आहे, 8 महिने जागा असतो आणि 4 महिने झोपलेला असतो. नाही, असं नाही आहे काही. ते सांगण्याचा मतलब हा आहे की बाहेरच्या अंगाने व्यवहार ठप्प असताना ज्ञानार्जन किंवा श्रवण सत्संग वगैरे हे करण्यासाठी मिळालेली ती सवड आहे. आणि सगळ्या भारतभरामध्ये हा मोसम असाच चालू असतो सणवारांचा. आणि देवशयनी एकादशी पाहिली आपण. आणि विषय काय आहे आपल्या मूळ पदाच्या ह्याच्याप्रमाणे, तर गोडीत मुरोनी गोडी रूप होतं. मुरली काय, मुरली गुरुरायाची वाणी मुरली. त्वदेव तमसे, हा जे सामवेदांतर्गत वाक्य मिळालं, उपदेश वाक्य मिळालं की अरे ते तू अलक्ष स्वरूप आहेस. आणि त्याची बैठक दृढ करण्यासाठी हे 4 महिने. मग आपण
तुम्हाला माहिती का नाही की कल्पना नाही लहान मुलांना, पण तरी माहिती असेल थोडंफार काहीतरी. मुरणं म्हणजे काय? अगदी रोजच्या व्यवहारातलं साधं सांगते की हल्ली ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतो ना आपण, तर ते समजा जर का जास्ती मळलेले असले तर ते आधी साबणाच्या डिटर्जंटच्या पाण्यामध्ये मुरायला ठेवतात की सगळा आतून मळ निघून जाईल. किंवा दुसरं मुरणं म्हणजे जिलेबीचं पाकात मुरणं, गुलाबजाम किंवा तुमचे ते रसगुल्ले वगैरे त्यांच्या आतमध्ये पाक शिरणं म्हणजे मुरणं. मग एकदा का त्याच्यामध्ये ते मुरलं, आता इथे द्वैताची उपाधी आहे. जिलबीमध्ये पाक आत बाहेर पूर्ण असं, म्हणजे नुसतं बाहेरनं पाक माखलाय असं नाही. ज्यावेळी तुम्ही कडक जिलबी करता ना, आतमध्ये पाक शिरतच नाही, मग ती अशी कोरडी कुरकुरीत लागते खायला. ती पण छान लागते, बरेच जीव ती पण मागून घेतात कमी गोड म्हणून. पण आतून बाहेरून पाकमय झालेली जी जिलबी ती मुरलेली, तिचा तो जो मैद्याचा किंवा पिठाचा जो भाव असतो तो असा अगदी तोंडात टाकली की विरघळते, इतकी ती मुरते. जेवढी आपण जास्ती त्याच्यामध्ये पाकामध्ये ठेवू तेवढी ती तिचा तो आकाराचा भाव जो असतो, दिसत असताना जरी आकार दिसला तरी ती तुकडा मोडून तोंडात टाकायचा अवकाश, की ती तिथल्या तिथे मुरलेली असल्या कारणाने विरघळून जाते. त्या आकाराचा भाव राहत नाही. आता हे आकाराचा भाव राहत नाही हे मुद्दाम सांगण्याचं कारण काय आहे की ज्याच्या अंगामध्ये हा तत्वमसीचा उपदेश मुरला तो आपल्या ह्या देहाकाराच्या बाबतीत तेवढाच ढिला पडलेला असतो. त्याचा असा घट्ट देहाकार धरून नसतो ठेवलेला. जिथे जाईल, ज्यांच्यात जाईल त्यांच्यात तो मिळून मिसळून राहू शकतो. तो खऱ्या अर्थाने भक्त होतो, सत भक्त होतो. ज्यांच्यात जाईल त्यांच्यात मिसळून जाईल. ही त्याची मुरण्याची प्रक्रिया आतमध्ये झालेली असल्या कारणाने तो कुठल्याही समाजामध्ये जरी गेला तरी तो तिथे एकत्र होऊन राहू शकतो. स्वतःचं काहीतरी दुड्ढाचारी शहाणपण काही दाखवून असं मोकळं वेगळं राहायचं असं त्याच्याजवळ भाव असत नाही. आणि ती खूण आहे मुरण्याची. गोडी तर मुरुणे. कशात मुरायचं? आता पाक किंवा जिलबी वगैरे हे जे काही उदाहरण घेतलं ते बाहेरच्या अंगाने गोडी, पण इथे कशाची गोडी आहे? ब्रह्मरस गोडी. की ते परब्रह्म, ते अलग स्वरूप, ते निखळ निश्चळ रूप, ते मी आहे. हे सामवेदांतर्गत तत्वमसीचा उपदेश गुरुमुखाने मिळाल्यानंतर त्या प्रत्ययाला आणून दिल्यानंतर त्याच्यामध्ये मुरून राहणं, त्याच ठिकाणी स्थिर होऊन राहणं. कालच्या ह्याच्यामध्ये विषय झाला दृढ अपरोक्ष. ते दृढ झालं की आता संधिगत परमात्मा, संधीमधून देखील परमात्मा भरलेला आहे. कालचा विषय झाला की बाह्य संधी म्हणजे तुमच्या माझ्या मध्ये हे जे आहे ती बाह्य संधी आहे. तिथेही परमात्मा वस्तू आहेच आहे. आतमध्ये दोन वृत्त्यांच्या मध्ये बुद्धिवृत्ती रंगल्या, म्हणजे बुद्धीपासून जसे डोक्यात मध्ये अनंत केस, अंगावरती अनंत केस उमटत असतात, गळतात, परत येतात, हा भाग चालू राहतो. तसं आपल्या मन बुद्ध्यादिकांच्या ठिकाणी सतत काही ना काहीतरी वृत्त्या उठत असतात. ही सहज प्रवृत्ती आहे. जसं एखाद्या पाण्याच्या साठ्यावरती, मग ते तळं असेल, मग तो मोठा जलाशय असेल किंवा समुद्र असेल, वाऱ्याच्या संयोगाने लाटा ह्या उठत राहणार. अगदी तसंच हा सहज स्वभाव आहे स्वरूपाचा की त्याच्यावरती वृत्त्या उठत राहतात. सत्सद विवेक करणारी बुद्धी जी आहे ती आपल्या
स्वरूपाच्या ठिकाणी लीन होते. देह मी म्हणायचं विसरून जाते, ती गुंग होते, ती परत त्या सत्स्वरूपापासून अलग व्हायलाच मागत नाही. तिला तिथे गोडी वाटते, तिथे तिला आनंद वाटतो. आपल्या डोक्यावरचं कर्मवेशाचं ओझं उतरल्यासारखं वाटतं, स्वच्छंद वाटतं आणि त्या कारणाने ती तिथेच थांबते बुद्धिवृत्ती. तुमच्या लक्षात असेल तर शिवरात्रीच्या वेळेला आपण म्हणतो, काय म्हणतो, हे जे शेवटचं मंगलाष्टक म्हणतो, काय म्हणतो, आत्मा निर्गुण नोवरा वरबरा बुद्धी गुणी नोवरी बोधाचे शुभ मंगलाष्टकवरे ती सद्गुरु वैखरी केला अंतरपाट दूर मधुनी त्या कल्पना सारुनी बुद्धी देखुनी आत्मया हरपली माझी बुडी देऊनी. ती जी देहबुद्धी असते ती आत्मबुद्धी होते. म्हणजे काय तर मी काही आता 3.5 हात प्रमाण देह नाहीये, मी आता कायमस्वरूपी राहणारा ब्रह्मात्मा तो मी आहे, अशी ती त्याच्यामध्ये गुंग होऊन सत्स्वरूपामध्ये लीन होऊन जाते. आणि ते लीनत्व वर्णन केलेलं आहे कालच्या ह्याच्यामध्ये, की वर डोकं काढतच नाही ती. जे वृत्ती उठली मग मधली संधी वगैरे, तो संधिगत परमात्मा कालच आपल्या गॅप विचारांमधली ती कालच गुरुदेवाने काढून टाकली. आणि मग मुरणं सुरू झालं. म्हणजे त्या मुरण्यामुळे तुम्ही जर का समजा लोणचं घेतलेलं असलं तर खूप वर्षांचं लोणचं जर का असेल ना, तर त्यातली फोड अशी दिसली तरी ती अशी वेगळी नाही काढता येत, उचलून धरता येत नाही. त्या मुरण्याच्या प्रक्रियेमुळे आकारात जरी थोडा काळ दिसला भासला तरी तो असा सलग एकत्रित वेगळा उठत नाही. ही खासियत आहे त्या मुरण्याची. मुरणं म्हणजे काय तर मुरणं म्हणजे आकाराचं नष्ट होणं, निराकारात लीन होणं, हा भाव आहे त्याच्यामधला. तशी ती देहबुद्धी सुटून आत्मबुद्धी झाली आणि आत्मवस्तूमध्ये ती बुद्धी ज्या वेळेला लीन होते, मुरून जाते, मुरून राहते, त्याची गोडी ब्रह्मरस गोडी चाखते ती. आणि ती चाकता 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 ते रूप होऊन जाते ती, म्हणजे गोडीत मुरुनी. आता ते हे घेण्यासाठी आपण पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही एकच पद घेतलेलं आहे, म्हणून घेऊया आपण. ब्रह्मरस गोडी सेविता सेविता ब्रह्मरस गोडी सेविता सेविता अंगे गोडी रूप झालो तत्वता अंगे गोडी रूप झालो तत्वता दुजिया लागी गोडी होऊनी दुजिया लागी गोडी होऊनी सेवावया दीन रजनी सेवावया दीन रजनी तेही घेता घेता गोडी रूप झाले तेही घेता घेता गोडी रूप झाले दुजिया गोडी रूपे कामाले दुजिया गोडी रूपे कामाले परंपरा ऐसी चालत आले परंपरा ऐसी चालत आले गोडी रूप कधी नष्ट न झाले गोडी रूप कधी नष्ट न झाले
इथपर्यंत आपला पूर्वार्ध आहे. ब्रह्मरस गोडी सेविता सेविता अंगे गोडी रूप जालो तत्वता अंगे गोडी रूप जालो तत्वता जव गोडी कोणी घेणारा नाही दुसरा कोणी नाहीये. जव गोडी कोणी घेणारा नाही तव गोडी रूपे स्वयं राही तव गोडी रूपे स्वयं राही दत्ता भागीरथी गोडी लाविली दत्ता भागीरथी गोडी लाविली पुन्हा पुन्हा सांगुनी गोडी रूपे केली पुन्हा पुन्हा सांगुनी गोडी रूप केली ब्रह्मरस गोडी ब्रह्मरस गोडी ब्रह्मरस गोडी सेविता सेविता अंगे गोडी रूप जालो तत्वता. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मरस गोडी सेविता सेविता हा पूर्वार्धाचा भाग. त्याच्या 4 पायऱ्या परंपरा कशी चालत आलेली आहे ते सांगितलेलं आहे. आणि अंगे गोडी रूप झालो तत्वता हा उत्तरार्धाचा भाग पुढच्या 2 ओळीमध्ये दिलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ही जी मुरली मधुर मुरली स्वरयुक्त मुरली महाराजांची वाणी जी आहे म्हणजे आपल्याला जर मुखाने महाराजांनी गुरुमुखाने सांगितलं नसतं की अरे बाबा ते तू आहेसी सोये भ्रमला होतासी मोहे त्यांनी जर आपल्याला अज्ञान निद्रेतनं जागं नसतं केलं तर आपल्याला चुकून स्वप्नातही ते ब्रह्मरूप मी आहे असा भावच आला नसता. आणि म्हणून तिथून गोडी साठी या ब्रह्मरस गोडीला सुरुवात झाली. तिथून सेवनाला सुरुवात झाली. शब्दांनी ऐकलं. काय ऐकलं? ते तू अलक्ष आहेसी स्वये. आणि हे आपण पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. बोधाच्या आधी अपूर्व बोध पर्वकाळ बोधाचा पहिल्यांदी चाखवली गोडी गुरु महाराजांनी. आणि इतकं हलकं वाटतं एकदम. सगळं कर्माचं ओझं गुरु महाराज घेऊन जातात आपलं. एकदम हलकं वाटतं. खांदे असे एकदम हा 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 डोक्यावरचं ओझं कर्मांचं करते भुगते भाव आणखी काही सगळं खलास होतं. आणि मग अशी काही मजा येते फुलासारखं फुलपाखरासारखं इकडून तिकडे असं उडत राहावं अशी मजा येते की ब्रह्मरस गोडी सेविता सेविता. अरे फर्स्ट हँड पहिल्यांदा जो घुटका घेतला ब्रह्मरसाचा त्याचा एवढा परिणाम तर ते वारंवार 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 सेवन करतात. 2दा म्हटलंय. 2दा कशासाठी म्हटलंय? एक म्हणजे स्थूळानी स्थूळ देह गुरु महाराजांच्या पुढ्यात नेऊन बसवावा लागतो. गुळाचा गणपती तो तिथे बसवल्याशिवाय तो गुरु महाराजांच्या पुढ्यात बसवल्याशिवाय आपल्याला काही त्या ब्रह्मरसाची गोडी चाखण्याची माहिती असत नाही. आणि मग मन बुद्ध्यादी वृत्ती ह्या त्या गुरु महाराजांच्या मुरलेल्या वाणीत मुराव्या लागतात. ते आपल्याला वाणीने सांगतात. त्या गोडीची चव चाखवतात. पहिल्यांदी पहा तुम्ही निरूपण असं टिपेचं रंगलं ना की असं मिटक्या मारायला सुरुवात होते लोकांची. आवंढा येतो. कारण काय? ही सहज आपली लाळ लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची सहज रचना आहे की आपल्याला खूप आवडलं ना की असं पाणी सुटतं तोंडाला. आणि हे पाणी सुटतं ते कशाला? की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो. गोडी म्हणजे काय? इंटरेस्ट, रस निर्माण होतो की आपणच जे विभुरूप आहे
ते कधी कुणाच्याही मुखाने आपल्याला कळलेलं नसतं. आणि ह्या लौकिकी व्यवहारामध्ये आपल्यावरती काय काय आरोप डस्टबिन सारखं टाकत असतात डोक्यावरती, आणि ते सगळं कचरा उडवून लावतात गुरु महाराज एका झटक्यास. आणि आपल्याला विभुत्वाचा, आपल्या व्यापकत्वाच्या ह्याची जाण देऊन त्याच्यामध्ये मुरत ठेवतात. ते त्यांच्या वाणीच्या साह्याने, त्यांच्या स्वरांच्या त्या साह्याने, त्यांच्या सगळ्या ज्या काही कृती असतात ना, त्या सगळ्या मुळी आपल्याला त्या गोडी लावण्यासाठीच असतात. म्हणजे सर्वसामान्य जो चरमस्थितीला पोचला तो सद्भक्त 10-5 दाणे उत्तम असतात, ते टोकापर्यंत जाऊन पोचतात. सगळं आपल्या गुरु समोरच करत असतात अभ्यास. पण त्याच्यातला एखादा कृपाभक्त, सद्भक्ताचं लक्षण सांगत असताना पहिल्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की त्याची लहर असेल तर तो समोरच्याला काही उत्तर देतो. प्रश्न विचारला तरी तो काही उत्तर देण्यासाठी बांधलेला नाही. सद्भक्ताचं लक्षण हे सांगितलेलं आहे की त्याचं मूड असेल तर तो सांगेल उत्तर, नाही तर नाही सांगणार. तसं कृपाभक्ताचं नाही आहे. कृपाभक्ताची खासियत ही आहे की आपल्याला त्या ब्रह्मविचाराची गोडी लागलेली नसली तरी उस्कवून आपल्याजवळ प्रश्न निर्माण करेल तो, म्हणजे ब्रह्मदेव होतो. तर 14 चौकडे भागीरथीनाथांनी लिहिलेलं पुस्तक, त्याच्यामधल्या सद्भक्ताचं वर्णन सांगितलं की आपण त्याला प्रश्न विचारला तर तो उत्तर सांगतोच असं नाही. आपल्या उद्धाराचं काही त्यांनी विडा उचललेला नसतो. तसं मात्र कृपाभक्ताचं नसतं. कृपाभक्त म्हणजे डायरेक्टेड मिसाईल. थोडक्यात सांगायचं की जिथे कुठे तुमचा जीव अडकलेला असेल तिथे तो उडी मारणार. मायापुरीमध्ये, माया नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करीत, त्यात उडी घालून तारी तो सद्गुरु जाणावा. तो कृपाभक्त आपण जिथे असू तिथनं तो आपल्याला उचलतो. ही त्याची खासियत. आपण कुठेतरी रेंगाळत, म्हणजे गुरु महाराज तिकडे आहेत का, आपल्याकडे पाहत नाहीत का, चला चांगली गोष्ट आहे, असं आपण मागे 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 जाण्याची बऱ्याच जीवांची ही पद्धत असते. पण ते मागे नाही राहू देत आपल्याला. ते प्रत्येकाला जो शरण आला त्या प्रत्येकाची कशी काळजी व्हायची, काय काळजी व्हायची हे त्यांना काही सांगावं लागत नाही. ते अलगद उस्कवून आतमध्ये प्रश्न निर्माण करतात. जसं बोधाच्या वेळेला आपल्या प्रश्नांची माहिती नसते ते प्रश्न वधवून घेतात आपल्याकडनं. मग ते फक्त बोधापुरेसच नाही तर एरवी पण आपल्या अंतरंगामध्ये प्रश्नांची निर्मिती करण्याचं काम ते करत असतात. याचं एक उदाहरण सांगते तुम्हाला माधुरीच्या आयुष्यामधलं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरोखर त्या माऊलीचे काय करून, म्हणजे कातडीचे असे जोडे करून घातले ना तरी ते उपकार फिटणारे नाहीत. प्रत्येक जीवाला कशाचा ना कशाचा तरी अभिमान होतो. तसं माधुरीची पद्धत होती. लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही प्रवृत्ती होती. आणि शिक्षण भरपूर बाहेरच्या अंगाने. आता ही महाराज ज्या वेळेला आमच्या घरी आले होते, बोध माधुरीच्याच घरी झाला. आणि बऱ्याच वेळ तुम्हाला ऐकूनही माहिती असेल, काही लोकांना नसेल माहिती, काही लोकांना माहिती असेल. पण बोध झाला संकष्टीला, दुसऱ्या दिवसाला महाकारणाच्या ह्याच्यावरचे प्रश्न विचारले. सगळं जे जे काही शंका विचारू ते सगळ्या गोष्टींचं निरसन. अशीच पोथी होती. प्रत्येक वेळा सकाळ संध्याकाळ पोथी असायची. आणि तिसऱ्या दिवसाला, म्हणजे दुसऱ्या दिवसाला महाकारणाच्या संबंधाने प्रश्न विचारले होते ते सगळे सांगितले उलगडा करून. तिसऱ्या दिवसाला म्हणजे महाकारणाचे प्रश्नोत्तर चालू असतानाच यांनी सुरुवात केली होती. आली माधुरी आतमध्ये. आल्या का MA बाई का MSc बाई. ते उच्चारही करताना अशा प्रकारचे करायचे. आणि त्यांच्याबरोबर यवतमाळकर 10 जण गुरुभक्त पुरुष बायका मिळून आलेले होते डोंबिवलीला आमच्याकडे. आणि त्या बायका काय करायच्या, ह्या असं नऊवारीवाल्या बायका, मोठ्या आजा, आणि त्या अशा पदर तोंडाला लावायच्या आणि हसायच्या.
महाराजांनी शिक्षणाचा उल्लेख केला रे केला. प्रोफेसर होती माधुरी, कमी नाही. आपल्या म्हणजे महाराजांना शरण यायच्या आधी नेक्स्ट टू प्रिन्सिपल अशी पोझिशन होती. म्हणजे त्याच्या माधुरीने राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर जी आली ती व्हाईस प्रिन्सिपल झाली. वरच्या पदावरती होती माधुरी. आणि त्यामुळे सहज एक प्रकारचा जो आपल्या शिक्षणाचा किंवा आपल्या हुद्द्यांचा जो आतमध्ये हे असतो तो अभिमान म्हणूया आपण लागेल तरी, तो असतोच आतमध्ये, सूक्ष्म का होईना. फक्त माधुरीच्या सद्भाग्यामुळे माधुरीला जे वळण मिळालेलं होतं ते गुरुचरित्राचं वळण मिळालेलं होतं. आणि यांनी काय करावं, सकाळी माधुरी आली वरनं खाली, म्हणजे राहतं घर आमचं देडखणी, ते गुरु महाराजांना आणि त्या 10 जणांना दिलेलं होतं यवतमाळकर लोकांना, आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी माई राहिलेले होते तिथे. आणि आम्ही तिथेच एक असाच दीडखणी जागा घेतलेली होती 4थ्या मजल्यावरती, तिथे राहत होतो. तिथे काही गुरुभक्त राहत होते आणि तिथं सगळं करून वगैरे माधुरी खाली उतरायची. खाली उतरली, पाऊल आत टाकलं की त्यांना बरोबर अदमास असायचा, आल्या का MA का MSc बाई, ह्यांनी असं म्हणायचं खोचक चिडवल्यासारखं, आणि बायकांनी असा पदर लावून हसायचं. सकाळी झालं त्यावेळेला ह्या महाकारणावरचे प्रश्न वगैरे पोथीमध्ये चर्चा झाली. संध्याकाळी झालं त्यावेळेला काहीतरी विषय जो झाला, भले बेचारे ठणठणपाळ वगैरे ते सांगितली, ती गोष्ट तुम्हाला ती सांगितली, नामरूप मिथ्या वगैरे विषय झाला होता त्यावेळेस. आणि त्याही वेळेला हसले. परत दुसऱ्या दिवसाला म्हणजे बोधापासून 3ऱ्या दिवसाला बरोबर माधुरी आत पाऊल टाकलं आपल्या घरामध्ये की यांनी म्हणायचं, आल्या का MA का MSc बाई, आणि मग यांनी हसल्या. आता 1, 2, 3ऱ्या वेळेला जेव्हा झालं त्यावेळेला मात्र माधुरी गप्प नाही राहू शकली. म्हणजे गुरुचरित्राचं वळण असल्यामुळे एवढं माहिती होतं की सद्गुरूचं काहीही कृती ही जीवाच्या उद्धारासाठीच असते. त्याच्याबद्दल आपण कधीही विपरीत भाव घेऊ नये. आणि म्हणून पायावरती डोकं टेकलं पहिल्यांदा महाराजांच्या, आणि महाराजांना विचारलं, म्हटलं महाराज तुम्ही चिडवल्यासारखं किंवा खिजवल्यासारखं माझ्या शिक्षणाचा उल्लेख करता, पण आम्हाला जे ज्ञान म्हणून कळलं ते ज्ञान म्हणून आम्ही घेतलं, त्यात काही चूक झाली का? डिग्र्या भरपूर कमावलेल्या आहेत, पण त्या डिग्र्या कमावल्या हे ज्ञान संपादन करायचं म्हणून आम्ही केलं ना, त्यात चूक काय झाली? त्याच्यात चिडवण्यासारखं किंवा हसण्यासारखं काय आहे ते नाही कळलं. आणि ते कळलं नाही ही एक गोष्ट, आणि अशा प्रकाराने चिडवून तुम्हाला काय सुचवायचंय तेही नाही कळलं. आता पायावरती डोकं ठेवल्यानंतर हार गेलेलं आहे, तर शंका विचारली. ही शंका विचारली, पण ती निर्माण कोणी केली? आपल्या कृतीने गुरु महाराजांनी. म्हणजे पहिल्यांदी शिष्य हृदयामध्ये शंका निर्माण करायची ब्रह्मदेव, ती सततच्या त्याच प्रकारच्या काहीतरी वागणुकीतनं वाढवायची, ती येऊ द्यायची बाहेर व्यवस्थित उपटण्यासारखी. आणि नंतर ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेला मुळासकट उपटून काढलं त्यांनी. आणि त्यावेळेला त्यांनी दासबोधामधला 5व्या दशकातला 5वा जो समास आहे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, म्हणजे 14 विद्या 64 कलांचं सगळं, संगीतकला हे ज्ञान नव्हे, चित्रकला हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, ह्या प्रकारची जी लिस्ट लावलेली आहे ती सगळी लावली. आणि 6वा समास की पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, म्हणजे हे ज्ञान नाही आणि हे ज्ञान आहे असं चोख करून दिलं गुरु महाराजांनी. म्हणजे माधुरीच्या जवळच्या अज्ञानजनित भावांचा
पूर्णपणाने निष्पात केला. म्हणजे गुरु साक्षात गुरु ब्रह्मा, त्यांनी शंका निर्माण केली हृदयामध्ये, ती 2-3 वेळा त्याच प्रकारात हसून वाढवली. गुरु विष्णू आणि गुरुदेवो महेश्वरा, अज्ञानजनित अशी ती जी शंका निर्माण झालेली होती हृदयामध्ये, ती समूळ अज्ञानासकट उपटून काढली त्यांनी. की बाई ग, हे काही ज्ञान नाहीये, ह्याला 14 विद्या किंवा 64 कला असं नाव आहे, ते ज्ञान नाही. मुख्य ज्ञान एकच, पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. म्हणजे तिथून पुढे पहा, बोधाच्या 3ऱ्या दिवसाची गोष्ट सांगितली मी तुम्हाला. का म्हणायचं गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, ते याच्यासाठी की ही पद्धत राहते परंपरेमध्ये. या प्रकाराने गुरुमाऊली कृपाभक्त, आपली कृपाभक्तांची परंपरा आहे की गुरुकृपा ही आपल्याला अशा प्रकाराने, ज्या भक्ताच्या ठिकाणी ही कृपा जागली, कृपा उद्भवली, गुरुकृपा, ते डायरेक्टेड मिसाईल सारखं काम करतात. म्हणजे जीव धरायचा, पॉइंट आउट करायचं, त्याची शंका ती बरोबर उस्कवायची, बोलायला भाग पाडायचं आणि नंतर समूळ त्याचा नाश करायचा, अज्ञान संहारण. आणि हे असं ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला गोडी लागते बरं. ब्रह्मरस गोडी सेविता सेविता, अंगे गोडी रूप झालो तत्वता. गोडी आहे. कर्मधर्म संयोगाने प्रभूच्या सत्तेमध्ये या देहाचं नाव पण माधुरी आहे, गोडी आहे. की ती ब्रह्मरसाची गोडी अशी मिटक्या मारत चाखावी, ह्या प्रकाराने. म्हणजे लाडू केला, साखरेचा लाडू केला, तरी काही गोड खाणारे म्हणतात की थोडासा कमीच गोड आहे म्हणून, पण साखरेचे ते लाडू केले तर त्याच्यामध्ये दुसरं काही असू शकेल का गोडी शिवाय? साखर म्हणजे मूर्तिमंत, टळटळीत, गोठलेली, संचलेली गोडी, त्याच्यामध्ये दुसरे रस नाहीत. अगदी तद्वत गुरु महाराज म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म, ब्रह्मरसाचा ओतीव घोटीव पुतळा. कानाद्वारे, नेत्राद्वारे, अशा प्रकाराने मुखाद्वारे ब्रह्मरस आपल्या गुरुमाऊलीकडनं घेतला, आकंठ घेतला. आतमध्ये बाह्य अभ्यंतरे सगळीकडे त्याच्यामध्ये असं डुंबून बुडून राहिले. शॉवर खाली म्हटलं तरी शॉवर हा बाहेरच्या अंगाला विझवतो, अंतरंगाला विझवत नाही. आणि ही जी निरूपणाच्या संततधार वर्षाव आहे, तो तुम्हाला सबाई अभ्यंतरी भिजवतो, बुडवतो त्या रसामध्ये, ब्रह्मरस गोडीमध्ये. आणि ती सेविता 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 कशासाठी म्हटलं की ज्या ठिकाणी कोरडं असतं ना, ते घ्यावं लागतं. आपल्याला घशाला जर कोरड पडली तर आपण पाणी पिऊन ती थांबवतो शोष पडलेला. तसं ज्या ठिकाणी शोष पडलेला आहे, ज्या ठिकाणी रिकामं पडलेलं असतं, ते भरून देतात गुरु महाराज आपल्याला. ब्रह्मरस गोडी सेविता सेविता. काय झालं? स्वतःच ते गोडी रूप होऊन जातात. कोण गोडी रूप होतात? तर जे सेवन करतात ते. जे सेवनच करणार नाहीत ते गोडी रूप कसे होतील? कळलं नसलं तर सांगते समजून थोडंसं. आपण जिलेबी म्हणा किंवा गुलाबजाम म्हणा, गुलाबजाम हा खव्याचा करतात, किंवा तुमचा रसगुल्ले हे फाटल्या दुधाचे करतात, किंवा तुमचा हा जो जिलबी असते ती मैद्याची करतात. तर हे जे गोड पदार्थ आहेत हे पहिल्यांदा ज्यावेळेला केलेले असतात तेव्हा कोरडेच असतात. ते काही पाकामध्ये टाकल्याशिवाय नाही हे होत. पण ते पाकामध्ये टाकले आणि मुरला तो पाकातमध्ये, की जरी समजा व्यावहारिक सत्तेने देखील तो मैदा म्हणा किंवा तो खवा म्हणा किंवा फाटलेलं दूध म्हणा रसगुल्ल्यातलं, हे जरी समजा वेगळा पदार्थ असला
तरी त्या अगदी पिळून असं रसगुल्ला तुम्ही त्याच्यातला पाक पिळून काढला, पाक पिळून जरी काढलात तरी त्या दुधाला, फाटलेल्या दुधाचा जो गोळा असतो त्या दुधाला ती गोडी आतून लागलेलीच असते आणि म्हणून ते गोड लागतं. तुम्हाला तो कोरड्या गोळ्यासारखा पहिल्यासारखा नाही लागणार, त्याच्यामध्ये लागला पाकात नाही. आता हे उदाहरण मी द्वैतातलं कशासाठी समजून सांगायला घेतलं की तसे गुरु महाराज ब्रह्मरस गोडी सेविता सेविता काय होतात, ते गोडी रूप होऊन जातात. किंबहुना गोडीपेक्षा ते वेगळे आहेत हा भाव निघून जातो. नमनामध्ये म्हटलेलं आहे तसं अंगेच मुरली. सत्संगामध्ये, सद्गुरूच्या सहवासामध्ये प्रत्येक गोष्टीतून ब्रह्मरस पान करता 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 ते रूप, ती कुडी होऊन जाते. सबाई अभ्यंतरी तू एक दत्त अव्यागासी कैसी नकळी ही मात. अभागी लोकांना ही मात कळत नाही आणि कळलेला वेगळा राहत नाही, कळलेला ते रूप होऊन जातो. दुजिया लागी गोडी होऊनी सेवावया दिन रजनी. म्हणजे आता रात्र आहे तर आता मी काही गोडी रूप नाहीये आणि आता दिवस आहे तर आता माझी गोडी जागी झालेली आहे. माझी टळटळीत अशी सूर्यप्रकाशाच्या उजेडात दिसेल अशी छान फुल, म्हणजे जसं ते सनफ्लावर ते दिवसा उघडतं. सूर्यकमळं असतात दिवसा. तर तुम्हाला सांगत होते ते सूर्यफुलाची गोष्ट की दिवसा ते असं उघडलेलं राहतं. सूर्य ज्या दिशेने हे करेल तसं असं ते सूर्यविकासी कमळ म्हणतात त्याला. ती कमळं पण तशीच की इकडच्या बाजूला पूर्वेला आहे का, मग ते असं पूर्वेला उमलतं, मग जसा जसा सूर्य बदलेल तसं तसं ह्याचं हे असं बदलतं. आणि ते पश्चिमेला असतं त्यावेळेला त्याचं तोंडही पश्चिमेला असतं त्या फुलाचं. अशी गंमत आहे त्या सूर्यफुलाची, सूर्यविकासी कमळाची. आणि ज्या वेळेला सूर्य नसतो त्यावेळेला हे मिटून घेतात आपल्या पाकळ्या. असं काही याचं असतं का? असं नसतं याचं. हे बाहेरच्या सूर्याच्या असण्या किंवा नसण्यामुळे आकाशात दिन किंवा रजनी, दिन रात म्हटलेलं आहे, हे जे कालाचे फरक पडतात तसं ह्याच्याजवळ काही नाही. ह्याच्याजवळ कायम उगवलेला सूर्य. एकदा बोधरवी उघडला, बोधरवी हृदयामध्ये उगवला की त्याला काही असतं नाही आणि त्यामुळे ह्याची कधी रात्र होतच नाही. जो त्या ब्रह्मरस गोडीमध्ये मुरला त्याला दिवस रात्रीचं काहीही भान नाही. तो केव्हाही पाहावं तेव्हा 24/7 खुला. आपल्याला झोप येते. म्हणजे आता ते तुम्हाला माहिती असतील मोठमोठ्या मंदिरांमधनं असं असतं की आता देव झोपलेत, म्हणजे काय त्या पुजाऱ्याला किंवा त्याची व्यवस्था पाहणाऱ्याला झोप आलेली असते किंवा सुट्टी मारायची असते म्हणून देव झोपलेत. मग त्या काकड आरतीच्या वेळेला देव उठले. असं आहे का? देव सततचा जागा असतो. आणि हा फक्त मूर्तिमान याच्यासाठीच नाही तर जो ईश्वरी सत्तेमध्ये मूर्तिमंत परब्रह्म साक्षात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती म्हणून म्हटलं ते आम्ही महाराजांचं पाहिलेलं आहे. की एकदा देवघरेबाईंनी सांगितलेली गोष्ट आहे ही. आमची गुरुभगिनी आहे, तिला बोलावण्याची कथा बहुतेक वेळेला द्यायची. आता कथा लावून द्यायचे महाराज आणि म्हणून तिला काही सासूरवाशी नव्हती, तिला काही असं उजागरी नव्हती की
हे करून जावं वगैरे. तर आपल्या घरातले सगळे कारभार हे करून दुपारचं थोडंसं मोकळा वेळ मिळाला की ती पटकन जाऊन यायची महाराजांच्या तिथे. तसे त्या गेल्या महाराजांच्या इथे. आणि आता तिथे भोवताला असणारे जे सुमन हेमा म्हणा किंवा कोण जे त्यावेळेला असतील ते गुरुबंधू भगिनी आमच्या ज्या असायच्या त्यांनी सांगितलं की महाराज झोपलेत. म्हणजे यांनी पाहून आले होते की महाराज झोपलेत म्हणून. त्यांना झोप लागली असं समजले हे. आणि हे उठून आपल्या दुसऱ्या व्यवहाराला निघून गेले. पायचे पण किंवा बाकीचं काही होतं ते बंद करून. आणि महाराज झोपलेत म्हणून देवघरेबाईला सांगितलं. आता ती थोडीशी एक क्षणभर अशी निश्चल झाली की आपण सगळ्या ह्याच्यातनं वेळ काढून आलोय आणि महाराज झोपले म्हटल्यानंतर आता आपल्याला केव्हा लाभ मिळेल कथा. असं हजारो प्रश्न येऊन जातात साधकाच्या अंतरंगात क्षणार्धात. तसं ती अशी थोडीशी नमनेस आल्यासारखी एकदम शांत स्वस्थ उभी राहिली. क्षणभरच आतून दत्तू जागा आहे खोलीतनं महाराजांनी जोरात आरोळी ठोकली. दत्तू झोपलेला नाही. झालं. मग आल्या देवघरेबाई आतमध्ये. त्यांचं काय जे कथा लावून द्यायची होती, काही प्रश्न विचारायचे होते किंवा काही. अरे त्यांना वेळ नाही मिळत घर प्रपंचाच्या ह्याच्यातनं आणखीन कुठल्या ह्याच्यातनं. सगळं सोडसाड करून जे गुरुच्या अवती फिरत असतात ना त्याची किंमत नसते बरं गुरुदेवांना. गंमत आहे ही मोठी. आपला नित्याचं विहित कर्म करून जो त्याच्यातनं फटा काढून येतो संधिगत परमात्म्यासारखं, त्याची वाट पाहत असतात गुरु महाराज की हा जेव्हा केव्हा येईल त्यावेळेला मी त्याला माझं हे सांगेन. कारण तो त्या ज्ञानाच्या ओढीने आलेला असतो. तो टाइमपास नाही करत आपल्या गुरु महाराजांच्या इथे. त्याच्या विहित कर्मांना टाळाने ठोकत तो. आणि म्हणून त्या घर प्रपंचातनं येणाऱ्या बाया बापड्यांची किंमत जास्ती गुरु महाराजांना. की इतकं टाईट शेड्यूल असतं भारतीय कुटुंब व्यवस्था सांभाळणाऱ्या बायकांचं की काही विचारू नका. तसं म्हणायला गेलं तर घरीच असतेस ना, काय काम करते म्हणून प्रश्न विचारत असतात लोक. पण यांचं काम कधी सरत नाही अशी परिस्थिती असते. आणि त्याच्यातनं फटा काढून ज्यावेळेला ते गुरु घरी जातात हळूच मग हे काय ते काय प्रश्न विचारतात. तर ते ताबडतोबीने गुरु महाराज सोडवून द्यायचे. कायम जागे. त्या जागेपणासाठी सांगितलं की दुजिया लागी गोडी होऊनी सेवा वया दिन रजनी. त्यांना दिवस नाही रात्र नाही काही नाही काही नाही. एक बाई होत्या, नाव नाही आठवत त्यांचं मला, पण त्यांचा माणूस खूप तापट होता पतिदेव. आणि त्यांनी तर महाराजांना निजबोधाचे प्रश्न विचारलेले होते. आणि आता मग अमक्या वेळेला तमक्या वेळेला त्यांची प्रश्नोत्तर सुरू झाली की केव्हा असा थोडंसं बसावं लागेल म्हणे. काय करायचं. लीलाबाईंनी सांगितलेली गोष्ट आहे ही मला की काय करायचं काय करायचं. काय नाही म्हणे, रात्रीची तर वेळ आपलीच आहे म्हणे. तुमचे यजमान झोपले की दाराला बाहेरनं कडी लावा आणि या म्हणे तुम्ही. आणि एवढ्या रात्री ती बाई आली. खरोखरी म्हटल्याप्रमाणे आली. मध्येच उठले तर काय म्हणून त्याची काही काळजी करू नको. त्याची काळजी माऊली वाहते. यांचं जे निजबोधाचं काही अर्ध्या पाऊण तास सलग म्हणजे अनडिस्टर्ब कंडिशनमध्ये समजुतीची उणखूण व्हावी लागते. तशी जी काही व्हायची ती समजुतीची उणखूण झाली. त्या बाईचं समाधान झालं त्या प्रश्नांच्या उत्तराचं. आणि मग ती गेली. पाऊण तास एक तास जास्तीत जास्त लागला असेल समजा. निजबोधाला काही फार वेळ लागत नाही. पण झाली ती उणखूण व्यवस्थित. त्या बाईचं समाधान झालं आणि ती घरी गेली आणि मग कडी काढून चुपचाप आपण जसं काही गेलोच नाही अशा प्रकाराने घरात जाऊन राहिली. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्याच्यासाठी महाराजांनी दिवस रात्र नाही पाहिले.
थकवा फक्त तो आहे की जो सतत आपल्या गुरुसेवेसाठी जागता असतो. व्यापक सद्गुरू तो स्वतः पाहत असतो. जीवाच्या दृष्टिकोनातनं तो दुसऱ्याला गोडी रूप म्हणून सेवन करायला होतो, ब्रह्मरसाची गोडी चाखवायला असतो. पण गुरु महाराजांच्या ठाईची जी काही भावना असते की माझी माऊली आली, तिची मला सेवा नको का करायला, तिथे मी कसं सांगू की आत्ता रात्र आहे का आत्ता दिवस आहे, ते आपल्यामध्ये आपली गुरुमाऊली पाहत असतात. आणि म्हणून ते केव्हाही रेड्डी तेही घेता घेता गोडी रूप झाले, दुजिया लागी दुजिया गोडी रूपे कामा आले. मग जसं ते लाकूड ह्याचं त्याला त्याचं त्याला पेटत पेटत जातं, तसं ही गोडी पसरत पसरत आज मी तीच तुम्ही कुठेही गेलात म्हणजे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी गुरुआईंचं काम आहे किंवा तुम्ही महाराजांचं देखील गेलात तर खूप जिकडे तिकडे माहिती आहेत नावं लोकांना. हे का सांगितलं की एका गावात नाही थांबले ते कुठल्या, आज काय हैदराबाद, मग तिथे जाऊन श्रवण केलं घडवलं, उद्या काय सोलापूर, परवा काय कोल्हापूर, जिकडे तिकडे माणसं दिसतात. आणि तिथे तिथे म्हणजे त्यांचे म्हणून जे कोणी अनुग्रह घेतलेले हे झालेले त्या त्या लोकांना त्यांना नाही ना यायला मिळत, ह्या जायच्या तिथे आणि अंगे गोडी रूप झाले तत्वता. ते लोक काय झाले, स्वतः त्या गोडीमध्ये अंतर्बाह्य भिजले आणि दुसऱ्यांना उद्धारासाठी ते मग उपयोगी ठरले. परंपरा ऐसी चालत आले, गोडी रूप कधी नष्ट न झाले. ती जी ब्रह्मरसाची गोडी आहे ती गोडी कधीच नष्ट झालेली नाहीये. म्हणत असताना परंपरा अशी आहे की बाबांनी गोडी घेतली लक्ष्मण महाराजांकडनं, ते स्वतः गोडी रूप झाले. त्यांची गोडी आता आपण नरसिंहगडला गेलो त्यावेळेला किती ठिकाणावरनं लोक येतात, तिथे आपल्या लक्षात येतं की बाबांनी किती लोकांना ती गोडी लावलेली आहे आणि गोडी रूप करून सोडलेलं आहे. आईंनी किती लोकांना गोडी लावली आणि किती, सुरजालपूर वगैरे आपण तर कधी नावही ऐकलेलं नव्हतं. म्हणजे इतक्या ठिकाणावरनं सगळे लोक येतात. उत्तर भारतात भरपूर ठिकाणी गेलेले आहेत, पण तेव्हा ते लक्षात येतं की दुसऱ्यांना ते गोडी रूपाने कसे उपयोगी पडले आणि त्यांच्या मागे ते ती गोडी आणखीन अनेकांना लावत आले आहेत, हे आपल्याला अनुभवायला येतं. आणि बाकीचा भाग आपण उत्तरार्धात पाहू. सद्गुरुनाथ महाराज की जय.